नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येड लागलं फिल्माचं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता इथे मंजिरीसाठी राया हा वकील घेऊन आलेला असतो। वकील साहेब सांगत असतात की मी मंजिरीचा वकील आहे। त्याबरोबर लगेचच इकडे जय म्हणायला लागतो, अरे बापरे, 10 मिनिटं मॅडमना आत टाकून झाले नाही की लगेच वकील साहेब हजर। त्याबरोबर पुढे आता लगेचच जय म्हणायला लागतो की हे बघा वकील साहेब, तुम्हाला सुद्धा सगळं प्रोसिजर माहीत आहे। आता तुम्ही माझ्याकडे परवानगी मागणार, मी तुम्हाला चौकशी करणार आणि पुन्हा परवानगी देणार नाहीच। त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवू नका, इकडनं निघून जा। आता खरं तर इकडे जय परवानगी देत नसतो, कारण त्याला राया आणि मंजिरीला भेटू द्यायचं नसतं। राया लगेचच म्हणतो, ठीक आहे, नको देऊस तुम्हाला मिस फायरला भेटण्याची परवानगी, पण मग म्या काय करतो ते तू भी बघ। आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन मीडियाला देतो की नाही तू काय वागलायस त्याचा पुरावा मग बघ। ज्या पोरीबरोबर कालपर्यंत तू लगीन करायला तयार होतास, आज तू तिला जेलमध्ये घातलंस आणि आज तुला तिचा पुळका बी येईना, हे जाऊन सांगतो मी मीडियामध्ये। मग बघ कशी हवेसारखी बातमी पसरत्या आणि ह्या इन्स्पेक्टर लोखंडेला कसं लोक चांगलं ओळखायला लागतात, आणि तुझं सिनियर्स आहेत ना काय ते, त्यांच्यापर्यंत पण सगळी बातमी पोचलच की ताबडतोब। त्याबरोबर आता मात्र जय घाबरतो आणि जय म्हणतो, ठीक आहे, भेट काय भेटायचं आहे ते। आता खरं तर जयला भीती वाटलेली असते आणि म्हणून त्याने रायाला भेटण्याची परवानगी दिलेली असते। त्याबरोबर लगेचच आता इकडे राया जयला म्हणायला लागतो, हां आता कसा शाण्या बाळासारखा वागलास। त्याबरोबर लगेचच इकडे आता वकील साहेब हे जयला म्हणायला लागतात, सर मला तुम्ही जी काही चार्जशीट बनवली असेल त्याची कॉपी, त्याचबरोबर तुम्ही जे काही वॉरंट वगैरे बनवलं आहे आणि पोस्टमॉर्टमचे जे काही रिपोर्ट आहेत ते सगळं काही मला हवं आहे। त्याबरोबर लगेचच आता ओ हवालदार, यांना काय पाहिजे ते द्या, असं म्हणत लगेचच जय हा तिकडनं निघून गेलेला असतो। मग लगेच आता वकील साहेब हे इकडे रायाला सांगतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही भेटून घ्या मंजिरी मॅडमना, तोपर्यंत मी जरा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट त्याचबरोबर चार्जशीट वगैरे बघून घेतो। त्याबरोबर लगेचच इकडे राया त्यांना सांगतो की वय चालते, आणि मग राया हा मंजिरीकडे जातो। तर वकील साहेब हवालदारापुढे येऊन बसलेले असतात। हवालदार त्यांना सगळ्या वस्तू का देत असतात। तर इकडे मंजिरीला जेलमध्ये बघून रायाला हे सहन होत नसतं आणि त्याच्या डोळ्यातून पटापट पाणी यायला लागतं, तो रडायला लागतो। त्यावर आता मंजिरी ही रायाला सांगत असते, अरे राया नको काळजी करूस, मी इथे ठीक आहे, माझी काळजी उगाचच्या उगाच करतोयस तू, व्यवस्थित आहे मी इथे। त्याबरोबर राया हा मंजिरीला म्हणत असतो, अगं काय बोलतेस मिस फायर, काय व्यवस्थित आहेस तू इथं, काय परिस्थिती करून घेतल्यास स्वतःची, काय गरज होती तुला या गुन्ह्याची कबुली बिबुली देण्याची, कशासाठी केलं हे समज तू, अगं जे होत होतं ते समज चांगलं होतं की, तुझी तर या समजात काही चूक बी नाही, तुला समज काय घडलं ते तिथं माहीत बी नाही, तरी बी तू हे समज का केलंस। त्यावर मंजिरी म्हणत असते, माहीत नसलं तरी हे सगळं माझ्याकडूनच झालं आहे ना राया, मग शेवटी कुणीतरी सांगितलंयच, जे करावं ते भरावं, इथलं कर्म इथंच भरावं लागतं, आणि आता मी सुद्धा तेच करते। पण मी खरं सांगते, त्या दिवशी मला नव्हतं कळलं की हे सगळं काय घडून गेलं। तर आता इकडे लगेचच राया म्हणत असतो, ए भरावं बिरावं बोलू नकोस असं, मी तुला इथं लई काळ ठेवणार नाही आहे, मी बघ घेऊन आलो आहे वकील साहेबांनी, लई चांगले वकील आहेत हे, अगं आबोलीच्या ओळखीचे वकील आहेत, हे तुला लवकरात लवकर इकडनं बाहेर सोडवणार, तू काळजी नको करूस, मी हाय नवं, म्या तुला इथं राहूच देणार नाही, काय बी झालं तरी म्या तुला इथनं सोडवणार म्हणजे सोडवणार, तू काळजी करू नकोस हां। ह्या रायाला अगदी स्वतःच्या जीवाचं काही करावं लागलं ना तरी बी चालेल, पण म्या तुला ह्या समद्यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार मिस फायर, तू काळजी करू नको हां, तू टेन्शनच घेऊ नको अजिबात। आता मंजिरी ही रायाला समजावून सांगते की वय राया, तू जे करशील ते योग्यच करशील, पण एक गोष्ट, घरी जाशील जिजींची आणि नानांची काळजी घे, त्यासनी मला इथं भेटायला येऊ देऊ नकोस, मला जेव्हा भेटायचे इथं येतील त्यावेळेस हे सगळं बघून त्यासनी वाईट वाटेल, त्यासनी सहन नाही व्हायचं, काळजी घे त्याची। इतक्यात हवालदार म्हणतात, भेटण्याची वेळ संपली। मग राया हा तिकडनं घरी यायला निघतो। तर दुसरीकडे जिजी, नाना त्याचबरोबर घरातले सगळेच सदस्य
यांना आता मंजिरीची काळजी वाटत असते. तर रायाला भेटण्याची परवानगी जयने दिली असेल की नाही हे सुद्धा त्यांना कळत नसतं. आता सगळेच जण विचारात बसलेले असतात की नेमकं तिकडे काय घडलं असेल, कसं घडलं असेल वगैरे वगैरे. इतक्यात आता त्या ठिकाणी राया आलेला असतो. आता रायाला बघून लगेचच सगळेजण पुढे येतात. रायाला लगेच जीजी प्रश्न विचारायला लागतात. राया, झाली का तुझी आणि मंजिरीची भेट? कशी आहे मंजिरी? ठीक आहे ना? त्याबरोबर आता इकडे राया हा पुढे काही बोलणार इतक्यात नाना म्हणायला लागतात, आम्हासनी पण मंजिरीला भेटायचं आहे. राया, तू एक काम कर, आम्हाला पण मंजिरीला भेटायला घेऊन जा. त्याबरोबर आता मात्र इकडे एवढे सगळे प्रश्न रायाला एकदम विचारल्यावर राया जीजी आणि नानांना सांगतो, तुम्ही दोघं पहिले शांत व्हा. मिस फायरनी स्वतःच सांगितलंय मला भेटायला कुणीच येऊ नका, त्यामुळं मी तुम्हासनी तिथं घेऊन नाही जाऊ शकत. त्याबरोबर हे ऐकून लगेचच नाना म्हणत असतात, अरे काय बोलतोयस तू राया? अगं जीजी, सांग की ह्याला, मंजिरी आपला जीव आहे. एक दिवस आपण जर तिला नाही बघितलं तर आपल्याला चैन नाही पडत. अरे राया, असं काय करतोयस? घेऊन जा आम्हाला मंजिरीला भेटायला, आम्हासनी भेटायचं आहे तिला. ऐक राया आमचं, आम्हाला घेऊन जा, असं आता नाना हे रायाला सांगत असतात. मग आता जीजी ही नानांना सांगते, नाना अहो काळजी नका करू तुम्ही, रायाला माहीत आहे आपला मंजिरीवर किती जीव आहे तो. राया हे बघ, अरे मंजिरी एक दिवस आमासनी दिसली नाही तर आमचा जीव नुसता वर खाली होतोय बघ. तू आमासनी मंजिरीला भेटायला घेऊन जा रं. ऐक की आमचं. आता नाना आणि जीजी हे दोघंजणं एवढी जबरदस्ती करत असतात की आता रायाला काय करावं हे सुचत नसतं. मग राया आता त्या दोघांना समजावून सांगतो की हे बघा, सध्या आपलं मंजिरीला भेटणं गरजेचं नाही तर तिला तिथून बाहेर काढणं गरजेचं आहे. आता इकडे राया हा जीजी आणि नानांना समजावत असतोच, इतक्यात त्याला अबोलीचा फोन येतो. राया, अबोलीचा फोन आलाय असं म्हणतो. जीजी आणि नाना त्याला उचलायला सांगतात. राया लगेचच अबोलीचा फोन उचलतो आणि हा हॅलो अबोली बोल असं विचारतो. त्यावर अबोली म्हणत असते, राया अरे आत्ताच मला त्या वकील साहेबांनी फोटो पाठवले चार्जशीटचे, त्याचबरोबर पोस्टमॉर्टम रिपोर्टचे, पण चार्जशीटमध्ये त्या पोलिसांनी जे काही लिहिलं आहे ते सगळं काही चुकीचं आहे असं मला वाटतंय. त्याबरोबर आता अबोलीने असं म्हटल्यावर राया हा अबोलीला विचारायला लागतो, अबोली नेमकं त्या चार्जशीटमध्ये काय लिहिलं आहे ते मला सांग तरी. त्याबरोबर आता अबोली म्हणते, हो सांगते ना. आणि मग आता अबोली ही रायाला सांगायला सुरुवात करते की त्या चार्जशीटमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस मंजिरी गाडी चालवत होती त्यावेळेस ती पूर्णपणे नशेत होती, ती दारू प्यायली होती आणि म्हणून तिच्याकडून तो अपघात झाला. त्याचबरोबर असंही लिहिलं आहे की मंजिरीने अपघात जाणून बुजून केला. तिला माहीत होतं की तिच्या हातून अपघात झाला, पण तरीसुद्धा ती तिकडनं पळून गेली. तिने पोलिसांना किंवा इतर कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हिट अँड रनची केस तिथे आता ठोकली गेली आहे मंजिरीवरती. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर राया म्हणत असतो की नाही गं, मिस फायर दारू बिरू पित नाही, तुला तर माहीत आहे ना गं अबोली. त्याबरोबर आता राया हा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. अबोली ही त्याला धीर देत म्हणत असते की हो राया, मला माहीत आहे की मंजिरी दारू पित नाही ते, पण आता आपल्याला हे सगळं काही शोधून काढावं लागेल. बरं ते सगळं सोड, मला सांग अण्णा हे दारू प्यायचे का? त्याबरोबर आता अबोलीने असा प्रश्न विचारल्यावर राया लगेचच अबोलीला सांगत असतो की नाही गं, अण्णा दारू कधीच नाही प्यायचे. म्हणजे तुला खरं सांगायचं तर अण्णांना दारू प्यायला डॉक्टरांनी मनाई केली होती, कारण अण्णांची तब्येत बरी नसायची, त्यामुळे अण्णाही दारू नाही प्यायचे. त्यावर अबोलीला आश्चर्य वाटतं. अबोली म्हणते, काय अण्णा दारू नाही प्यायचे? त्यावर राया सांगतो नाही. त्यावर अबोली म्हणते, अरे पण त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तर त्यांच्या बॉडीमध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल सापडलेलं आहे, म्हणजे ते खूप जास्त दारू प्यायले होते त्या दिवशी असं दिसतंय. मग हे सगळं कसं शक्य आहे राया? त्याबरोबर राया म्हणत असतो, अगं अबोली, मला सुद्धा काही कळत नाही आहे, या सगळ्यात काहीतरी गडबड आहे असं आता मला वाटायला लागलं आहे. आता मी एक काम करतो, हे समजा कसं घडलं आणि काय घडलं हे शोधून काढतो आणि मग तुला पण फोन करून समजा कळवतो काय. आता इकडे रायाला काहीच कळत नसतं, कारण हे सगळं असं अचानक कसं काय घडू शकतं. त्यावर अबोली म्हणते, राया ऐक माझं, आधी तू पूर्णपणे शांत हो राया, आणि जे काही करशील ते अगदी व्यवस्थित विचारपूर्वक आणि शांतपणे कर. आणि ते जे वकील आहेत ते माझ्या अगदी व्यवस्थित ओळखीचे वकील आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे तुला काहीही मदत लागली, अगदी काहीही, तरी तू त्यांच्याकडे मागू शकतोस, ते तुझी सगळी मदत करतील. आणि ते ओळखीचे वकील आहेत, चांगले वकील आहेत, मला माहीत आहे. हां, त्याबरोबर राया होकार देतो. आणि मग फोन कट झाल्यावर लगेचच आता शशिकला रायाला विचारते, काय झालं,
काय बोलली आबोली? आता राया हा तिला काही सांगत नाही. इतक्यात लगेचच नाना आणि जीजी सुद्धा रायाला विचारायला लागतात. राया काय झालं? अरे बोल की काहीतरी. काय बोलली आबोली? राया अरे बोल ना, काहीतरी सांग. त्याबरोबर आता राया हा सांगायला लागतो. आबोलीला काहीतरी गडबड वाटायला ह्या समध्यात आणि मला बी आता काहीतरी गडबड वाटायला. आता काय गडबड वाटते नेमकी हे काही राया कोणाला सांगत नाही. त्यानंतर आता हवलदार हा रायाला म्हणत असतो, राया अरे जर आमच्या जय साहेबांना समजलं ना तर खूप मोठी गडबड होऊन जाईल रे या सगळ्यामुळे. त्याबरोबर राया हा आता त्याला म्हणत असतो, अरे तू कशाला घाबरतो? कोणाला काहीच नाही करणार, मी आहे ना तुझ्यासोबत. मी असा 2 मिनिटात पटकन जातो, मिस फायरला डबा देतो, फक्त 2 मिनिटं तिच्याशी बोलतो आणि ताबडतोब बाहेर निघून येतो. तू काळजीच करू नकोस. तू फक्त बाहेर उभा राहा आणि कोणी येतंय का त्यावर लक्ष ठेव. शेवटी कोण आहेस तू? आता खरं तर इकडे राया हा मुद्दामून त्या हवालदाराला चण्याच्या झाडावरती चढवतो आणि तो हवालदार सुद्धा झाडावर चढतो. त्याबरोबर राया तिकडनं येतो आणि पटकन मंजिरीला भेटतो. आता रायाला असं पोलिसाच्या वेशात बघून मंजिरी विचारते, राया अरे हा सगळं काय अवतार केलायस? त्यावर राया म्हणत असतो, तुला भेटायला यावं म्हणून हे सगळं करावं लागलं. बरं ते समजा राहू दे, तू हे घे. त्याबरोबर आता मंजिरी विचारते, काय आहे याच्यामध्ये? त्यावर राया तिला सांगत असतो की मी याच्यामध्ये जेवण आणलंय. मला माहीत आहे मिस फायर, त्या हरामखोर माणसाने तुला काही 2 दिवस खायला दिलं नसणार म्हणून तुझ्यासाठी जेवण आणलंय. पटपट खाऊन घे. आणि हे समजत जीजीनं स्वतःच्या हातानं बनवलंय. आता हे ऐकून मंजिरीला जरा बरं वाटतं. मंजिरी ते जेवण घेते आणि मग आता ती रायाला विचारायला लागते, बरं राया मला एक गोष्ट सांग की जीजी आणि नाना कसे आहेत? त्यावर राया सांगतो की ते दोघं बी ठीक आहेत. आणि तुला माहिती आहे काय मिस फायर, अगं ज्या दिवशी अण्णांचा अपघात झाला होता त्या दिवशी ते फुल नशेत होते असं त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडलंय. आणि त्याचबरोबर ह्या जयनं जी चार्जशीट बनवली आहे का नाही त्यावर त्यानं असं लिहिलंय की तू दारू पिऊन गाडी चालवत होतीस आणि तुला माहीत होतं की तुझ्या गाडीनं अण्णांचा अपघात झाला तरी बी तू त्यांच्यावर लक्ष नाही दिलं. त्यावर आता लगेचच मंजिरी सांगायला लागते, अरे नाही रे असं काही घडलं नव्हतं त्या दिवशी राया. उलट मला तर माहीतच नव्हतं की माझ्या गाडीने कोणाचा तरी अपघात झालाय, म्हणजे माझ्या गाडीला कसली तरी धडक लागली आहे हे मला कळलं. मी खाली उतरून बघितलं सुद्धा, पण त्यावेळेस मला आसपास अंधार असल्यामुळे काहीच नाही दिसलं. मग अंधार होता, त्याचबरोबर तिथे जंगल होतं, त्यामुळे मी पटकन गाडीत बसले आणि गाडी सुरू केली. कदाचित जर त्यावेळेस मी जरा थांबून व्यवस्थित सगळं तिथे चेक केलं असतं, बघितलं असतं तर अण्णा मला सापडले असते. कदाचित अण्णांचा जीव वाचला असता राया, पण हे सगळं माझ्यामुळे. त्याबरोबर राया आता मंजिरीला म्हणत असतो की हे बघ, तू उगा आता समजाचा दोष स्वतःला देऊ नकस, तुझ्यामुळं काय बी नाही झालं. पण मला एक गोष्ट तू सांग की त्या दिवशी तुला रात्री एवढा ऑर्डर द्यायला जायची काय गरज होती? त्यावर मंजिरी त्याला सांगायला लागते, कारण अरे मला अण्णांचे सारखे फोनवर फोन येत होते की त्यांना ती डिलिव्हरी अर्जंट हवी होती आणि जर डिलिव्हरी दिली नाही तर ते डिलिव्हरी कॅन्सल करतील असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यावर राया म्हणत असतो, अगं मग तू माझी वाट का नाही बघितली, माझ्यासाठी का नाही थांबलीस? त्यावर ती सांगत असते, अरे राया मी तुझी वाट पाहिली पण तू येत नव्हतास म्हणून मग शेवटी मी ड्रायव्हर बरोबर निघाले आणि मी आणि ड्रायव्हर निघाणारच होतो. इतक्यात काहीतरी एमर्जन्सी आली, त्यामुळे ड्रायव्हरने माझ्या हातात किल्ल्या दिल्या आणि तो निघून गेला. मी तुझी वाट बघत बराच वेळ तिथे थांबले होते, पण त्या दिवशी तू सुद्धा आला नाहीस. मग शेवटी मीच विचार केला की आता आपण टेम्पो घेऊन निघावं आणि मग मी गाडी घेऊन निघाले. खरं सांगते मी. आता एकाने एक गोष्ट मंजिरीने रायाला सांगितलेली असते. तर इकडे आता हवलदार हा विचार करत असतो की जर जयसाहेब आले तर खूप मोठी गडबड होईल. जयसाहेब येण्याच्या अगोदर रायाने बाहेर पडलंच पाहिजे काही झालं तरी. त्याबरोबर आता जय तिकडे येतो आणि तो त्या हवलदाराला विचारत असतो, काय झाली का पाटी वाचून झाली? त्याबरोबर तो हवालदार खूप घाबरलेला असतो. तर जय आता त्याला म्हणत असतो की अरे काय सांगितलं होतं मी तुला, त्या मंजिरीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, तुझी ड्युटी मी तिथे लावली होती ना, मग तू इथे काय करतोयस? त्याबरोबर आता इकडे तो हवालदार हा पूर्णपणे गप्प झालेला असतो. तो काहीच बोलत नसतो, कारण आता त्याला काही सुचतच नसतं, कारण आतमध्ये राया आहे हे जर आता जयला समजलं तर खूप मोठी गडबड होणार आहे हे त्याला माहीत असतं. त्याबरोबर आता जय हा त्याला विचारायला लागतो, मंजिरी आतमध्ये आहे ना? त्याबरोबर लगेचच तो हो म्हणतो. मग लगेचच जय म्हणतो, आहे ना आतमध्ये, मग चल. त्याबरोबर लगेचच आता तो त्या हवालदाराबरोबर तिकडनं आतमध्ये जायला लागतो. तर इकडे मात्र आता हवालदाराला खूप टेन्शन आलेलं असतं की जर जयसाहेबांनी रायाला आतमध्ये बघितलं तर खूप मोठी गडबड होईल. तर इकडे राया हा मंजिरीला म्हणत असतो, मिस फायर मला आता कळना झालंय
एवढे समधी गोंधळ, एवढी समधी गडबड बरोबर एकाच दिवसात कशी काय घडली ग? काहीतरी गडबड आहे असं आता मला वाटायलंय. त्याबरोबर मंजिरी म्हणते, हो ना, मला सुद्धा असंच वाटतंय राया. त्यावर राया म्हणतो, तू एक काम कर, तू ज्या हॉटेलमध्ये गेली होतीस का नाही, मला तिथला नंबर बी दे आणि मी एक काम करतो, त्या ड्रायव्हरची बी जरा चौकशी करतो, म्हणजे मला काय आहे नाही ते जरा समजा काही समजून जाईल. त्यावर लगेचच मंजिरी म्हणते, अरे राया, मी तुला नंबर कसा काय देऊ, माझा मोबाईल नाही आहे इथे माझ्याजवळ. त्यावर राया म्हणतो, मग आता काय करायचं ग? त्याबरोबर मंजिरी म्हणते, तू एक काम कर ना, तू घरी जा आणि घरी माझा मोबाईल आहे त्यामध्ये बघ, तुला त्यामध्ये नक्की नंबर सापडून जाईल त्या हॉटेलचा. हां. त्याबरोबर राया म्हणतो, बरं ठीक आहे, मी बघतो ते समज, आता तू खाऊन घे आणि काय बी काळजी करू नकस, मी तुला इथं भरपूर वेळ राहूच देणार नाही, मी तुला इथनं लवकरात लवकर बाहेर सोडवणार म्हणजे सोडवणार. हां. त्यानंतर आता त्या ठिकाणी जय आणि तो हवालदार दोघंजण आलेले असतात. आता हवालदार पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, त्याला वाटत असतं की आज माझी नोकरी जाणार. इतक्यात जय आतमध्ये येतो आणि बघतो तर काय, मंजिरी ही जेलमध्ये एकटीच उभी असते. सेलचे दोन्ही खांब पकडून ती सेलच्या बाहेर बघते. आता लगेचच जय पुढे येतो आणि मंजिरीला विचारतो, काय मंजिरी, आला होता का तुला तुझा राया भेटायला? आता इथे जयला माहीत नसतं की राया हा तिथेच उभा असतो, राया हा जयच्या मागेच उभा असतो. त्याबरोबर लगेचच आता मंजिरी ही जयला अगदी ठसक्यात उत्तर देत म्हणते, राया मला भेटायला आला की नाही हे तुला माहिती असायला पाहिजे, हे जेल बी तुझंच आणि इथली माणसं बी तुझीच. त्याबरोबर लगेचच पुढे जय म्हणायला लागतो, इथे माझ्या परवानगीशिवाय तुला भेटायला रायाच काय, एक साधी मुंगीसुद्धा येऊ शकत नाही, समजलं? आणि जरी तुझा राया तुला भेटायला इथे आला ना तरी सुद्धा मी त्याला परवानगीच देणार नाही आहे की तो तुला इथपर्यंत येऊन भेटू शकेल, समजलं? त्याबरोबर इकडे राया हा हे सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि आता तो म्हणत असतो, रायानं ठरवलं तर राया काय भी करू शकतो. आणि मग आता तिकडनं राया गुपचूप निघून चाललेला असतो. इतक्यात लगेचच जय त्याला हाक मारतो, ए थांब. त्याबरोबर राया आता थांबतो. रायाला भीती वाटलेली असते तर जय त्याच्या दिशेने पुढे चाललेला असतो. मंजिरी पटकन म्हणते, तुला आता ऑर्डरच येईल बघ. त्यावर लगेचच जय तिच्याजवळ थांबतो तर पुढे मंजिरी म्हणत असते, मला सोडण्यासाठी तुला आता ऑर्डरच येईल बघ. त्याबरोबर जय हसतो आणि म्हणतो, काय तुला सोडण्यासाठी आणि ऑर्डर? आजचा दिवस कोर्ट बंद आहे ना म्हणून वाचली आहेस तू मंजिरी. आता उद्या बघ, सकाळ सकाळी मी तुला पहिलं कोर्टात हजर करणार आणि कोर्ट तुला शिक्षा सुनावणार आणि कायमची मी तुला तुरुंगात घेऊन येणार, मग बघतो तुझ्याकडे. त्याबरोबर आता लगेचच इकडे जय पुन्हा रायाकडे चाललेला असतो. इतक्यात रायाला आता खूप भीती वाटलेली असते. जयच्या फोनवरती एक फोन येतो आणि जय फोनवरती बोलायला लागतो, हो साहेब, हो, नाही साहेब सर, हो हां चालेल ना सर. आणि मग तो फोन कानाचा बाजूला करतो आणि हवालदाराला म्हणायला लागतो, काय रे, कधी फाईल पाठवायला सांगितली होती तुम्हाला, अजून फाईल पाठवली कशी नाही? त्याबरोबर लगेचच आता हवालदार म्हणतो, सॉरी साहेब, लगेचच फाईल घेऊन जातो मी. त्याबरोबर लगेच आता जय त्याला म्हणत असतो, तू जाऊ नकोस, त्याला पाठवून दे, माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. त्याबरोबर लगेचच आता हवालदार म्हणतो की भाई साहेब चालतंय. आणि मग तो लगेच रायाकडे येतो आणि रायाच्या हातामध्ये ती फाईल देतो. आता राया हा अजिबात काहीही न बोलता, कसलाही आवाज अगदीच घशातून न काढता पटकन ती फाईल घेतो आणि तिकडनं निघून जातो. आता रायाने जशीच फाईल घेऊन तो गेलेला असतो, इकडे मंजिरीचा जीव हा जरा भांड्यात पडलेला असतो, तिला बरं वाटलेलं असतं. तर इकडे जय हा लगेचच फोनवरती बोलतो आणि म्हणायला लागतो, हो साहेब, हो फाईल पाठवून दिली आहे, पुढच्या 10 मिनिटात तुमच्या टेबलवर असेल, हो. आणि मग तो फोन ठेवतो. तर इकडे लगेचच मंजिरीला जय सांगत असतो की आता तुला माझ्या परवानगीशिवाय इथून कोणीच बाहेर नाही काढू शकत. आणि मग जाऊन पुन्हा एकदा तो त्याच्या खुर्चीवरती बसून घेतो. तर आता दुसरीकडे मंजिरीला भेटण्यासाठी नाना आणि जिजी हे दोघंजणं निघालेले असतात. आता ते दोघंजणं ज्यावेळेस मंजिरीला भेटायला जात असतात त्यावेळेस लगेचच शशिकला तिकडे येते आणि शशिकला म्हणत असते, कुठे चालला असाल तुम्ही? जेलमध्ये त्या पोरीला भेटायला ना? मी म्हटलं होतं एक दिवस ही तुमचं नाव बुडवणार, तुमची छितू करणार, गावात तुमचं सगळं बदनामी करणार. त्याबरोबर लगेचच जिजी म्हणतात, होऊ देत की बदनामी त्यांचीच होते ज्यांना इज्जत असते. आणि आमची पोरगी कोणतं चुकीचं काम करून जेलमध्ये गेलेली नाहीये, ती जेलमध्ये का गेली आणि कशी गेली हे आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. चलाव तुम्ही, हिच्याशी बोलत बसण्यात उगाच आपल्याला आपला वेळ वाया घालवायची काही बी गरज नाहीये. त्याबरोबर लगेचच आता जिजीने असं म्हटल्यावर नाना आणि जिजी हे दोघंही शशिकलाच्या समोरून तिकडनं निघून गेलेले असतात.
तर इकडे निकी ही खूप जास्त चिडचिड करत असते. आता ती तिच्या सगळ्या बांगड्या, मुंडावळ्या, नाकातली नथ सगळं काही काढून फेकते आणि म्हणत असते, राया फसवलंस तू मला, फसवलंस, मला लग्नाचं वचन दिलंस आणि माझ्याशी लग्न न करता त्या मंजिरीशी बरोबर निघून गेलास. असा कसा काय वागू शकतोस तू राया, का वागलास असा. त्याबरोबर जय त्या ठिकाणी आलेला असतो. आता जय हा निकीला म्हणत असतो, निकी शांत हो. त्याबरोबर निकी लगेचच जयकडे येते आणि त्याला म्हणायला लागते, जय अरे कशी शांत होऊ मी, त्या रायानं फसवलंय मला, फसवणूक केलं त्यांनी माझ्याबरोबर लग्न करीन असं वचन दिलं आणि त्या मंजिरीच्या मागं निघून गेला. ह्या समजात त्या मंजिरीची जेवढी चूक आहे ना तेवढीच त्या रायाची बी चूक आहे. तू काय बी झालं तरी तिला शिक्षा करून दे. माझ्या बापाच्या खुनाखाली त्या मंजिरीला जेलमध्ये घालव आणि मग बघ त्या रायाला पण सोडायचं नाही, त्याला पण आपण शिक्षा घडवायचीच, त्या मंजिरीला फाशी होईल असं काहीतरी बघ कर असं काहीतरी जय. त्याबरोबर जय म्हणत असतो, तू निकी काही काळजीच करू नकोस, काय करायचं आणि काय नाही ते मी व्यवस्थित बघून घेतो. फक्त तुझीच स्वप्न बुडालेली नाहीयेत तर माझ्या सुद्धा स्वप्नांना त्या मंजिरीने सुरुंग लावलाय. त्याबरोबर लगेचच इकडे निकी म्हणायला लागते, सोडायचं नाही, त्या रायाला मी सोडणार नाही, त्याला शिक्षा होणारच. तर दुसरीकडे आता इकडे चार हवालदार मारत असतात मंजिरीला आता 3rd रिमांडवरती घेतलेलं असतं. आणि आता हे सगळं बघून निकीला खूप जास्त आनंद होत असतो. तर जय हा आता मंजिरीला सांगत असतो की हे बघ तू स्वतःचा गुन्हा कबूल कर. तर दुसरीकडे जिजी आणि नाना सुद्धा हे सगळं काही बघत असतात आणि आपल्या लेकराला आपल्या समोर कोणीतरी एवढं मारतंय, तिला एवढा त्रास होतोय हे बघून कुठल्याही आईवडिलांना त्रास होईल आणि आता जिजी आणि नानांना सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो. तर दुसरीकडे लगेचच जय हा पुन्हा मंजिरीला म्हणायला लागतो की हे बघ मंजिरी, तू स्वतःचा गुन्हा कबूल कर की तू मुद्दामून अण्णांचा अपघात घडवून आणलास. आता मंजिरी असं काहीही कबूल करायला तयार नसते कारण तिने मुद्दाम असं काहीच केलेलं नसतं. मंजिरीला आता एक मोठा ड्रम आणून त्याच्यामध्ये भरलेलं पाणी असतं आणि त्यामध्ये तिचं तोंड सारखं बुडवत असतात, बाहेर काढत असतात, पण मंजिरी तरीसुद्धा कसलीही कबुली देत नसते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी राया आलेला असतो आणि राया पहिलं तर मंजिरीचं तोंड त्या पाण्यातून बाहेर काढतो आणि जयला तिच्यापासून लांब करतो आणि मग सिनियर इन्स्पेक्टरना सांगायला लागतो की मिस फायरच्या टेम्पोने अण्णांचा अपघात झालाच नव्हता. त्याबरोबर लगेचच आता पुढे तो सांगत असतो की मिस फायरच्या टेम्पो पुढं मुद्दामून कुणीतरी अण्णांना ढकललं होतं. मग आता ते जे सिनियर इन्स्पेक्टर असतात ते विचारतात कोणी ढकललं होतं अण्णांना. त्याबरोबर राया आता निकीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, ज्यानं कुणं ढकललं होतं तो इथं आपल्या समध्यांच्या बरोबर आहे आणि त्याला ओळखणं बी लय सोपं आहे. त्याबरोबर मात्र इकडे निकी आणि जय पूर्णपणे घाबरलेले असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.